नमस्कार, मी भूमिका भास्कर देशमुख, विभाग मराठवाडा, नांदेड, मैत्रेय करंडक ग्रुपद्वारे आयोजित वक्तृत्व स्पर्धेमध्ये विषय सादर करते. वेड होता आलं पाहिजे. शहाण्यांच्या या जगात जगता आलं पाहिजे. शहाण्यांच्या या जगात जगता आलं पाहिजे. यशस्वी होण्यासाठी वेड होता आलं पाहिजे. यशस्वी होण्यासाठी वेड होता आलं पाहिजे. होय, वेड होता आलं पाहिजे. आपल्या ध्येयासाठी जी माणसे वेडी होतात तीच माणसे इतिहास निर्माण करतात आणि शहाणी माणसे नंतर तो इतिहास वाचतात. आजपर्यंत अनेक क्षेत्रामध्ये नाम कमावलेल्या व्यक्तीने या जगाला विसरून आपल्या कार्यामध्ये अक्षरशः वेड्याने झपाटून गेल्यासारखे काम केले आहे. म्हणूनच ते इतके प्रचंड यश मिळवू शकले. थोडक्यात वेड म्हणजे काय तर लोक काय म्हणतील याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून आपल्या कार्यास यश प्राप्त होईपर्यंत वाहून नेणे होय. इतिहास साक्षीदार आहे. या जगाने एखाद्या ठराविक ध्येयाने पछाडलेल्या व्यक्तीला नेहमीच वेड्यात काढला आहे व यश प्राप्त झाल्यानंतर त्यांना डोक्यावर घेतला आहे व त्यांचा जय जयकार केला आहे. म्हणूनच म्हणते वेड होता आलं पाहिजे. बिहारमधील गया जिल्ह्यातील दशरथ मांझी यांनी 1960ला 23 फूट उंच, 30 फूट रुंद, 360 मीटर लांबीचा डोंगर तोडून रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला होता. दररोजप्रमाणे एके दिवशी त्यांची पत्नी डोंगरापलीकडे कामाच्या ठिकाणी जाऊन त्यांना जेवण व पाणी नेऊन देत असताना डोंगरावर पाय घसरून त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा डोंगर तोडून रस्ता तयार करण्याची दशरथ मांझी यांनी जणू शपथच घेतली होती. हा रस्ता तयार केला असता आतली व वजीरगंज या दोन गावातील अंतर 40 किलोमीटरने कमी होणार होते. लोक त्यांना अक्षरशः वेड्यात काढत होते. 22 वर्ष नियमित काम करून कुठलाही मोबदला न घेता त्यांनी हा रस्ता तयार केला व ज्या लोकांनी त्यांना वेड ठरवले अशा शहाण्या लोकांना त्यांनी वेड्यात काढले. प्रयत्न कन रगडिता वाळूचे तेलही गळे ही म्हण त्यांनी त्यांच्या कार्यातून सिद्ध केली. त्यांच्या या अतुलनीय कार्यामुळे त्यांना माउंटमॅन म्हणून देखील ओळखले जाते. केतन मेहता यांनी त्यांच्या जीवनावर माउंटमॅन नावाचा चित्रपट देखील काढला आहे. तसेच भारतीय टपाल विभागाने त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकिटे प्रकाशित केली आहे. म्हणूनच म्हणते वेड होता आलं पाहिजे म्हणजे डोंगरा एवढे काम करण्यासाठी देखील मनोबल वाढेल. संत तुकाराम महाराज विठ्ठल भक्तीमध्ये लीन होऊन गळ्यात विणा अडकून विठ्ठलांचे नाव घेत रानोमाळ भटकत असत व त्यांची पत्नी अवली आई साहेब महाराजांना वेड लागले आहे असे समजत, कारण परिस्थिती ही तशीच होती. विठ्ठल भक्तीमध्ये ते तहान भूक स्वतःचा संसार देखील विसरून जात. त्यांना विठ्ठल भक्तीचे वेडच लागले होते. जगाने वेडे ठरवणाऱ्या तुकाराम महाराजांनी 4000 अभंग रचले व ते या विश्वाचे जगद्गुरू झाले. आज कित्येक विद्वान लोक त्यांच्या अभंगावर तासनतास कीर्तन करतात. म्हणूनच म्हणते वेड होता आलं पाहिजे. डेबूजी झिंगरजी जानोरकर यांना स्वच्छतेचे वेड लागले होते. स्वतः हातात खराटा घेऊन ते गाव रस्ते स्वच्छ करत व लोकांना शिक्षणाचे व स्वच्छतेचे शिक्षण देत. त्यांच्या या स्वच्छतेच्या वेड्यापायी आपल्या समाजाला संत गाडगे महाराज मिळाले. कित्येक सामान्य कुटुंबातील विद्यार्थी कुठलीही सोयीसुविधा उपलब्ध नसताना 18 ते 20 तास नियमित अभ्यास करून आपले कार्य सिद्ध करतात व IAS व IPS सारख्या पोस्ट आपल्या पदरी पाडून घेतात. आपल्या ध्येयासाठी जे वेडे होतात तीच या शहाण्यांच्या जगावर एके दिवशी राज्य करू शकतात. या सर्व घटनांतून प्रेरणा घेऊन आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी अक्षरशः वेडे झाले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न साकार करण्यासाठी हिंदू स्वराज्याच्या वेड्यापायी मावळ्यांनी कसे आपल्या प्राणाचे बलिदान दिले व त्यांच्या इतिहासामधील एक घटना सांगून आपला संवाद संपवते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक जवळ आला होता. तेवढ्यात आदिलशहाचा सेनापती बहिलोल खान यांनी स्वराज्यावर चालून आला. सरसेनापती प्रतापराव गुजर यांना महाराजांना कडून बहिलोल खानाचा बंदोबस्त केल्याशिवाय तोड न दाखवण्याचा फरमान सुटले. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यातून जन्मास आलेल्या अनेक वीरांनी स्वराज्याचे वेड लागले होते. प्रतापराव बहिलोल खानाचा बंदोबस्त करण्यासाठी अशा फक्त 6 स्वराज्य वेड्यासह मोहिमेवर निघाले आणि नेसरी खिंडीत शेकडो सैनिकांसह तळ ठोकून बसलेल्या बहिलोल खानाच्या सेनेवर तुटून पडले. स्वराज्य रक्षणासाठी लढताना या 7 मर्दांनी महाशिवरात्रीच्या दिवशी 24 फेब्रुवारी 1647 रोजी आपल्या प्राणाची आहुती देऊन नेसरीखंड पावन केली. कुसुमाग्रजांच्या लेखणीतून या 7 वीरांच्या असामान्य शौर्यासाठी काव्य प्रकटले, जे ऐकताना आजही अंगावर काटे येतात. म्यानातून उसळे तलवारीची पात, म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठी वीर दौडले सात. म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठी वीर दौडले सात. ते फिरता बाजूस डोळे किंचित ओढले, सरदार सहा सरसावून उठले शेले. रिक्वित टाकले पाय झेलले भाले, उसळे धडीचे मेघ 7 निमिषात. वेडात मराठी वीर दौडले सात, वेडात मराठी वीर दौडले सात. धन्यवाद.